च्या स्पर्धेविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यांचं मनोगत या स्पर्धेविषयी ते व्यक्त करतात। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचं 5वं पर्व आहे। धन्यवाद। ओटो गणेश दकीनी हॅलो नमस्कार। ओम श्री गणपते नमो नमः। स्वर्गीय कबीर निर्मल चषक मी फक्त ठरवतोय आणि माझे सहकारी रवी पाटील, रुपेश म्हात्रे, बिंदास माली, दयानंद माली, जयवंत केनी, शरद चाचू आम्ही फक्त स्वर्गीय कबीर निर्मल चषकाची सुरुवात कशी करायची हे नियोजन करून देतो आणि ते बाकी पार पाडायचा कार्यक्रम साहिल केनी, कालीराम केनी, संकेश केनी, प्रेमनाथ माली, सुजय हे या टुर्नामेंटसाठी अहोरात्री मेहनत करून तशीच आमची नवीन 40+ क्रिकेटची टीम कॅप्टन अविनाश माली, कालीराम माली, देवानंद भोईर, योगेश दलवी, अभिजित विकारे, रमाकांत केनी, संतोष केनी हे या टुर्नामेंट कशी पार पाडेल आणि त्यांचे इतर सहकार्य यांच्याबरोबर ही टुर्नामेंट पार पाडली जाते। परंतु मला इथे बोलताना अतिशय आनंद होतो की पर्व 5वे आहे। जसजशी टुर्नामेंट जवळ येत जाते त्या अनुषंगाने टुर्नामेंटचा प्रत्येक वर्षी लोक बदलत जातोय। ही खरी पांडुरंगाची देण आहे। परंतु ही टुर्नामेंट मी माझ्या भावाच्या नावाने खेळवतोय ते जरा दुःखद आहे। परंतु काही असो, चला हा जो तुम्ही क्रीडांगण बघतायत, मागच्या टायमाला आम्ही या क्रीडांगणाला भरपूर खर्च करून हे स्ट्रीट लाईटची सेवा उपलब्ध केली। त्यावेळेलाही काही गावातल्या लोकांचा विरोध होता की पहिला पाण्याचं बिल भरा आणि नंतर तुम्ही स्ट्रीट लाईट मैदानाला लावा। परंतु मी ग्रामपंचायत सरपंच असल्या कारणाने किंवा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य पण आहे, मी त्यांची मागणी माझ्या डोक्यात ठेवून आम्ही हे कार्यक्रम चालू केलं। परंतु आम्ही स्ट्रीट लाईट लावल्यानंतर 4-5 महिन्यानंतरच मग आमच्या गावावर 25 वर्षापासून 95 लाख रुपयाची पाणीपट्टी थकीत होती। ती पाणीपट्टी थकीत असताना एकाकडनं आम्हाला एक धनादेश आला आणि त्या धनादेशाची ग्रामपंचायत मार्फत वाटणीचाही रूपरेषा करून मोकळी झालेली। परंतु माझ्या मनामध्ये काही वेगळंच होतं। मी माझा आत्या भाऊ अरविंद माली, अविनाश माली यांच्याशी चर्चा करून 25 वर्षाचा पाण्याचा थकीत बिल थोडासा कमी करून आम्ही पूर्णपणे तो पाण्याचा बिल गावकीचा पूर्णपणे बिल भरून टाकला। आणि त्याच अनुषंगाने ज्या मार्फत ते लोक इथे सांगत होती की स्ट्रीट लाईट तुम्ही लावू नका, त्याच्यातलं एक माजी सरपंच आहे, एक माजी उपसरपंचाचा मिस्टर आहेत आणि एक त्याचं नाव काय त्याला जानवर म्हणून बोलतात, जानवर, तोही आता एक या क्रिकेटच्या टीममधचं काहीतरी सदस्य म्हणून आहे। परंतु ती माझ्या मनामध्ये जी शंका होती ती मी पूर्णपणे करूनच टाकली। तदनंतर मग मी मागच्या टायमाला सांगितलं होतं की या मैदानावर ते हिरवळ करून टाकेन। परंतु पावसाळ्यामध्ये आमचे खांब परत वाऱ्याच्या अनुषंगाने परत सर्व खांब लाईट आमची पूर्णपणे खाली पडली आणि त्यानंतर मग एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता। आणि त्याच्या अगोदर मी माझ्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या अध्यक्षाला किंवा गाववाल्यांना एक शब्दही दिला होता की मानकोली प्रीमियर लीग ही नाईटलाच खेळवली जाईल। आणि तो शब्द माझ्या मनामध्ये असताना मी तो विचार करूनच परत आम्ही या स्ट्रीट लाईटची पुनरावृत्ती केली आणि आज या तुमच्यासमोर परत जी स्ट्रीट लाईट आहे ती मानकोली ग्रामपंचायत करेल असे सांगूनच केली। परंतु ग्रामपंचायतकडे तसे काही पैसे वर्ग न करता ती जिम्मेदारी मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन ग्राउंडचे अध्यक्ष श्री रुपेश म्हात्रे आणि सल्लागार सचिन माली यांना याची पूर्णपणे जाण असून त्याच्याबरोबर रवी पाटील आणि दयानंद माली यांना सुद्धा माहीत आहे। परंतु सांगताना एकच खेद वाटते की ही जी एवढी मोठी टुर्नामेंट इथे आपण
सादर केली आणि त्या टुर्नामेंटमध्ये एक गाव एक गट संघ, 40+ संघ आणि रेग्युलरचे संघ, गावातले काही माथेपिरे लोकांचं असं मत आहे की ही टुर्नामेंट आपण एक 40+ एक गाव तिथेही खेळायची नाही आणि पोरांनाही टुर्नामेंटमध्ये खेळून द्यायचं नाही. त्या अनुषंगाने माझा जरासा रागच आला आणि मग राग आल्यानंतर माझ्याकडे 3 पर्याय असतात. पहिला प्रश्न मी माझ्या बायकोला विचारतो, दुसरा प्रश्न मी गिरीश म्हात्रेला विचारतो आणि तिसरा प्रश्न मी बबलू शेठला विचारतो. त्या रात्री मी विचार केला की जर मी आता घरी गेलो तर बायको बोलेल की तुम्ही टुर्नामेंट चालू असताना घरी कशा काय, म्हणजे काहीतरी टेन्शन आहे. गिरीश शेठला फोन करायचा विचार केला तर तो गोव्याला होता. मग मी बबलू शेठशी संपर्क साधला. बबलू शेठनी मला बोललं की काय, बोलला मला काम आहे. तो बोलले ये मी घरी आहे. मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी बाहेरूनच त्यांना बंगल्याच्या आतूनच आवारातनं एक टेक्स्ट मेसेज केला की मी आलो आहे. ते बोलले की तू ये आतमध्ये, मी जेवायला बसलो. मग मी तिथे गेलो. मला बोलले काय काय अडचण आहे, नारी वगैरे नाही का टुर्नामेंट ठेवलेत. मी बोललं काही तसा कार्यक्रम नाही आहे. मग बोलले काय कार्यक्रम आहे, मी जेवतो तू मला समजावून सांग. मग मी मला त्याला झालेला वृत्तांत त्यांना सांगितला की मी गावासाठी एवढा प्रयत्न करतो आणि गावातल्या लोकांचा असा जर हावभाव असेल तर मग माझी प्रतिक्रिया काय असायला पाहिजे. तो बोलला बघ दादा, मी तुला एक शॉर्टकट शब्दामध्ये सांगतोय, ते तू पकडून चाल. मग त्यांनी मला सांगितलं की कोणाचा ताण जास्त घ्यायचा नाही आणि कशामुळे आपल्याला ताण घ्यायची गरज आहे. आपण कितीही चांगले स्वच्छ आणि निर्मल मनाने गावाचं काम करत राहायचं आणि ते काम करताना आपण कोणाला डोक्यात ठेवायचं नाही. कारण आपण कितीही चांगलं काम केलं ना तरी 40% गावं आपल्या विरोधातच जाणार आहे. 40% गावं आपल्या विरोधातच जाणार आहे. त्याच्यामुळे परमात्मा आपल्या बरोबर आहे आणि परमात्मा करेल तेच बरोबर आहे. माझं तुला एकच सांगणं आहे की फक्त पापाला घाबरायचं आणि आपल्या आईबाबाला, पापाला घाबरायचं आणि आपल्या आईबाबाला घाबरायचं आहे. बाकी काय कोणाला घाबरायची गरज नाही. तर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. नक्कीच आपल्या मनातील ज्या भावना होत्या आज आपण इथे या स्पर्धेच्या या स्पर्धेत स्पोर्ट आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती